एमडब्ल्यू आराने सरकारला कळवलं होतं की तुम्ही मंडिगिरी समितीच्या अहवालाचं फेरनिरीक्षण करा आणि ते वर्षभरापूर्वी त्या पिटिशनचा निकाल लागला की आपली सेवा राहिली, परंतु वर्षभरामध्ये त्याच्यावरती फारसं काही काम झालं नाही आणि मग परत आपल्याला कोर्टामध्ये सॉरी मागच्या पावसाळ्यामध्ये पाणी सोडण्याचा जेव्हा विषय आला तेव्हा आपण दाद मागितली होती राज्य सरकारकडे आणि एमडब्ल्यू आरआरएकडे देखील, परंतु तेव्हा राज्य सरकारने तिकडच्या परिस्थितीचा विचार करून जो होतं की आपल्याकडे ते पाणी जे होतं ते सोडलं गेलेलं होतं आणि मग आपण त्याच्यामुळे त्यावेळेस आपण कोर्टामध्ये देखील गेलेलो होतो की आम्हाला महाराष्ट्र शासन त्या कालावधीमध्ये आम्हाला तसं आमच्यावरती नाशिककरांवरती अन्याय होतोय. मग ती जी पिटिशन आहे तेव्हा मध्ये आपण स्टे मागितलेला होता की जे ते पाणी सोडणार आहे त्याच्यावरती कोर्टाने स्टे द्यावा, परंतु मग तेव्हा कोर्टाने सांगितलं की आम्ही टेक्निकल या विषयाची ऑथॉरिटी नाहीये आणि त्यामुळे आम्ही त्याला स्टे देऊ शकत नाही. मग ते पाणी सोडलं गेलं, परंतु आपण कोर्टामध्ये आपली जी केस जी आहे ती आपण चालू ठेवली. त्याच्यामध्ये काही टेक्निकल मुद्दे मांडले. टेक्निकल मुद्दे अशा पद्धतीचे आपण मांडले की मंडिगिरी समितीच्या फेरअहवालाचं पुनरीक्षण त्यांनी 2013 मध्येच करायला पाहिजे होतं, पण तो आज 10 वर्ष 24 उजाडलं, म्हणजे तेव्हा आपण 23 मध्ये पिटिशन दाखल केली, तर 10 वर्षामध्ये देखील त्यांनी मंडिगिरी समितीच्या फेरअहवालाचं पुनरीक्षण केलेलं नाहीये आणि या चुकीच्या अहवालाच्यामुळे नाशिक जिल्ह्यावरती कसा अन्याय होते सगळे मुद्दे आपण कोर्टामध्ये मांडलेले होते आणि कशा पद्धतीने वरच्या सगळ्या रिझर्व्हॉयरचं पुनर्निरीक्षण हायड्रोलॉजिकल सर्वेच्या आधारावर ती करायला पाहिजे, कारण गंगापूर धरणामध्ये जो आहे तो गाळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये साठलेला आहे. त्याचा विचार कुठं त्या मागच्या मंडिगिरी समिती आणि समन्वय वाटपाच्या कायद्यामध्ये त्याचा विचार झालेला नाही. असे आपण अनेक मुद्दे त्याच्यामध्ये मांडले होते आणि त्याच्यामध्ये मग कोर्टाने सांगितलं शासनाला की तुम्ही त्या सगळ्या अपस्ट्रीमच्या रिझर्व्हॉयरचा हायड्रोलॉजिकल सगळा सर्वे जो आहे तो तुम्ही करून घ्या. तो सर्वे करून जो मंडिगिरी समितीचा अहवाल जो आहे त्याचंही जी पुनर्निरीक्षण करण्याची फेरसर्वेक्षण करण्याची जी गरज आहे ते तुम्ही करून घ्या आणि त्याच्यामध्ये मग शासनाने वेळोवेळी आपल्या ह्या केसमध्ये 2023 मध्ये आपण दाखल केलेल्या या केसमध्ये सातत्याने त्यांनी वेळ मागितली आणि मग ती कोर्टाने आता जवळपास 21 ऑक्टोबरला निर्णय दिला